नमस्कार मंडळी, मी नितेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो भटकंती विथ नितेश या यूट्यूब चॅनलवरती. हा आपला ट्रॅव्हल ब्लॉगिंगचा व्हिडिओ चॅनल आहे, पण कुठे फिरायला गेलो नाही त्यामुळे ट्रॅव्हलचा व्हिडिओ येणार नाही, पण तो लवकरच येईल याची गॅरंटी मी देतो. तोपर्यंत या दरम्यान इतिहासात आपल्याला एक गोष्ट वाचण्यात आली, ती म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. सध्या परवाच मकर संक्रांती झाली आणि या दरम्यान जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो तो कुठं कधी सुरू झाला आणि कुठे सुरू झाला याची एक पार्श्वभूमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. 19व्या शतकात हा कार्यक्रम सोलापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई या शहरांमध्ये सुरू झाला. या कार्यक्रमाचे सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा क्रांतिकारक चळवळी सुरू झाल्या त्यामध्ये स्त्रियांचं योगदान फार कमी प्रमाणात होतं, म्हणजे नगण्यच होतं. तर ते वाढवण्यासाठी त्यानंतर स्त्रियांची जी काही सामाजिक कोंडी होती ती फोडण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी ही जी काही कार्यक्रम आहे तो सुरू करण्यात आला. तर कार्यक्रम सुरू करण्यामागचं योगदान जातं सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई किर्लोस्कर, त्यानंतर येतात सरस्वतीबाई जोशी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी ज्या आहेत माई सावरकर यांना जातं. तर यांनी सुरुवातीला जे काही आपण शहरं सांगितली, सोलापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई या सारख्या शहरामध्ये सुरू करण्यात आलं. त्यानंतर यामध्ये जे पुरुष क्रांतिकारक होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे काही कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये जास्त ब्राह्मण, ब्राह्मणेतर व इतर दलित समाजातील स्त्रियांचा सहभाग होता. त्यामुळे सामाजिक जी काही दुरी होती, म्हणजे जातीभेद होता, तो नष्ट होण्याला एक थोडाफार प्रमाणात मदत झाली. तर इथून पुढे जर तुम्ही कधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार असाल तर जे काही आपलं क्रांतिकारकांचं योगदान आहे आणि त्यामागचा जो हेतू आहे तो लक्षात ठेवून जर कार्यक्रम केला तर एक उत्तम प्रकारे कार्यक्रम होऊ शकतो. आणि अशाच व्हिडिओसाठी जर तुम्हाला आणखी जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा ट्रॅव्हल ब्लॉगला बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.